आणि याच सर्व बातम्यांसंदर्भात सविस्तर अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिल्लीमधून उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादीला काँग्रेसकडनं विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आलेला आहे त्या संदर्भात उर्वशी आपल्याला सविस्तर अपडेट देतील। त्यानंतर जळगावमधून योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रेश्मा काळे ह्या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्या संदर्भात योगेशकडनं आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहेत। त्यानंतर पंढरपूरमधून सचिन कसबे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रोहित पवार यांच्या आंदोलनासंदर्भातले सर्व अपडेट्स आपल्याला सचिन यांच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत। पुण्यामधून निलेश खरमरे आपल्यासोबत आहेत। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ती अपडेट नेमकी काय आहे ते निलेश आपल्याला सांगणार आहेत। मुंबईमधनं मनश्री पाठक देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्रीकडनं आपल्याला BKC मध्ये जो आज नो कार फ्रायडे उपक्रम राबवला जातोय त्या संदर्भातले सविस्तर अपडेट्स आपण घेणार आहोत। आणि ओम देशमुख सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम आपल्याला स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालाय त्याचे सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। वळूयात आजच्या पहिल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला काँग्रेसकडून प्रस्ताव देण्यात आलाय अशी सूत्रांची माहिती आहे। दरम्यान याआधी देखील असा प्रस्ताव दिला होता असं महत्त्वाचं आणि मोठं विधान नाना पटोले यांनी केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान यावर आता नाना पटोले यांनी देखील एक सूचक विधान केलेलं आहे।